नमस्कार. मी संदीप कुलकर्णी. कसे आहात आपण? आपली मराठी भाषा ही किती समृद्ध आहे, त्याच्यावरती आपलं किती प्रेम आहे हे आपण कायम दाखवतच असतो आणि ते असतंच असतं. कारण अत्यंत उच्च काव्य, कलात्मक काव्य, साहित्य आणि नाटकं या भाषेतून निर्माण झाली आहेत, त्यांचा जन्म झाला आहे. भाषेबद्दलचं प्रेम हे आहेच, पण लिपीबद्दलचं एक प्रेम असतं किंवा लिपीसुद्धा क्रिएटिव्ह असू शकते. आजचे पाहुणे आपल्या बड्यामध्ये जे पद्मश्री विजेते आहेत, ज्यांना पद्मश्री आत्ताच ह्या वर्षीच बहाल झाली, ते आमचे अच्युत पालव हे आजच्या बड्यामध्ये असणार आहेत. आणि ह्या लिपीवरती त्याचा आविष्कार, त्याचा जन्म आणि लिपी राष्ट्रीय पातळीवरच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्यांनी नेलं ते आमचे अच्युत पालव आज आपल्या बड्यावर असणार आहेत. तर लिपीबद्दलचं त्यांचं नातं जडलं कसं, मग त्यांनी पुढे त्याचा आविष्कार वेगवेगळ्या पद्धतीने कसा केला, म्हणजे देवनागरी मोडीपासून ते उर्दूपासून ते वेगवेगळ्या ह्या आपल्या देशातल्या लिपी, त्यांची अक्षरं, याची जाणीव त्यांना असणं आणि जाणीव इतरांना करून देणं हे त्यांनी त्यांच्या कामातनं केलेलं आहे. गेल्या 4 दशकामध्ये त्यांनी हे मोठं काम केलेलं आहे. मग त्यांनी काव्य, साहित्य, वेगवेगळे अगदी तुकारामांपासून ते ज्ञानेश्वरीपासून ते सध्याचं साहित्य त्यांच्या अक्षरातून, त्यांच्या ह्या कलेतनं निर्माण केलेलं आहे, त्याचा आविष्कार केलेला आहे. आणि बाहेरच्या इंटरनॅशनल लेवलवरती पण त्यांनी कोलॅबरेट करून तिथल्या भाषा आणि आपली भाषा ह्यांचं पण एक मिलन किंवा त्याचा आविष्कार कलात्मक पद्धतीने कसा केला हे सगळं आता आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या पाहुण्यांकडून, अच्युत पालव यांच्याकडून.